तर गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग। आज आम्ही चाललो आहे अक्कलकोटला। कारण सांगतो, कारण माझे पप्पा रोहा तालुक्याचे उपसभापती झालेत। आणि दुसरं कारण असं आहे की मला 6च्या फायनल एक्झाममध्ये 83% भेटलेत आणि माझ्या भावाला म्हणजेच देवांशला, तुम्हाला जीवूच्या व्लॉगमध्ये दिसलाच असेल, त्याला 99.17 मार्क्स भेटलेत। म्हणून आता आम्ही पहिले शनिदेवाच्या पाया पडू आणि कारण आज शनिवार आहे राईट, आणि नंतर मग अक्कलकोटला खोपोली मार्गे जाऊ। आम्ही आमचं जेवण घेतलं आहे, भाकरी आणि येल्लो बटाट्याची भाजी। तर होप यू विल एन्जॉय दिस व्लॉग। प्लॅनमध्ये थोडा बदल झाला आहे। प्लॅन असा होता की जायचं आहे खोपोली मार्गे, पण आता प्लॅन बदलला आहे। आता आम्ही चाललो आहे तामिणी मार्गे। तर आता आम्हाला 8 तास 10 मिनिटं लागतील अक्कलकोटला पोचायला। पोचल्यावर तिकडची सुंदरता तुम्हाला नक्की दाखवीन, तिथपर्यंत एन्जॉय दिसतो। तर गाईज आता आपण जेवलो हॉटेल आशीर्वादमध्ये, जाम मस्त जेवण होता, तुम्ही पण जाऊन ट्राय करा। आता थोडा जाम म्हणजे जाम वेळ लागणार आहे, अजून आम्ही पुण्याला पण नाही पोचलोय। आता बघू, आता थोडा ब्रेक घेत पोचू अक्कलकोट। तिथपर्यंत कुठे नका जाऊ, इथेच राहा आणि एन्जॉय दिस। आता आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत। तर आता उद्या सकाळी पहाटेची काकड आरती आहे 5:30 वाजता। तर तिथे आम्ही जाऊ आणि आजचा स्टे एका जाम सुंदर आहे रेस्टॉरंट, 5 स्टार रेस्टॉरंट आहे। तिथपर्यंत कुठे नका जाऊ, बघत राहा माझा ब्लॉग। तर गाईज आता आपण निघालेलो आहोत काकड आरतीला। दुर्वांकर प्राईड असा हॉटेलचं नाव होता, जाम चांगलं हॉटेल आहे, तुम्ही पण येऊन ट्राय करा। आता चला तुम्हाला दाखवतो काकड आरती। गाईज इथे जामच गर्दी आहे काकड आरतीसाठी, तुम्हाला थांबा दाखवतो। जामच गर्दी आहे गाईज, तरी पण आपण पोचू, थोडा वेळ लागेल तरी पण आपण पोचू। माणसं का थांबलेत मग? आपल्याला फोटो काढायचे आहे, चप्पल काढ दादा इथे दादा दादा चप्पल तर गाईज आपला फोन जप्त केलेला, जाम खरंच सॉरी की मी तुम्हाला नाही दाखवू शकत आतमध्ये कसं असतं, पण कारण आमचं स्टार्टिंगलाच फोन जप्त केलेला। आत्ता आपण जातोय परत आपल्या रूमला आणि तिथे थोड्या वेळ थांबू आणि मग दुसऱ्या देवदर्शनाला। तर गाईज आता आपण निघालेलो आहोत हॉटेलमधनं। आता आपण जाऊ तुळजापूरला आणि नंतर जाऊ पंढरपूरला, या दोन्ही देवांचे दर्शन घेऊ। जर मला
आतमध्ये म्हणजे गाभाऱ्यात जर मला फोन नेणं अलाउड असेल तर मी तुम्हाला नक्की त्या दोन्ही देवांचे दर्शन घडवीन आणि जास्तीत जास्त ट्राय करीन की आतमध्ये मी फोन घेऊन जाऊ शकतो. स्वामी समर्थ महाराज की जय. तुळजा भवानी माते की जय. आम्हाला सोमवारी जर आठवण करतो. काही आता आपण पोचलोय तुळजाभवानी मंदिराच्या इथे. आता चालत चालत दर्शन घेऊया. जर बघतो आता आतमध्ये न्यायला अलाउड आहे की विचारतो. जर असला तर दाखवतो. देवाचं दर्शन करून तुम्हाला नक्की देतो. आता आपण निघालेलो आहोत तुळजापूरवरनं तुळजाभवानी मातेचा दर्शन घेऊन. तिथे जाम स्ट्रिक्टली अलाउड नव्हता फोटो काढायला, तरी पण मी थोडे फोटोज काढलेत. ते बघा आता. आमचं पण घे. आम्हाला येत होते आपण. देवाची काळजी आई भावनेचा पाळणा कारण असा तुळजापूरच्या मातेच्या व्हिडिओ बघितल्या. आता आपण चाललोय पंढरपूरला विठुरायाचे आणि रुक्मिणीचे दर्शन घ्यायला. गाईज हा टिक्का बघून तुम्ही समजलाच असाल की हा आता आपण पोचलोय पांडुरंगाच्या चरणी म्हणजेच पंढरपुरात. आणि आता ही बघा, ही आहे चंद्रभागा नदी. हिच्यात आता आपण फ्रेश झालोय आणि आता आपण घेऊ पांडुरंगाचे मुख दर्शन. जसं मी तुम्हाला तुळजाभवानीचे दर्शन करून दिले तसं मी आता पांडुरंगाचेही दर्शन करण्याचा 100% ट्राय करीन. पहिले बघतो ते फोटो काढायला अलाउड करतायत की नाही. तसं मी तुम्हाला त्यांचे दर्शन घडून देईन. आणि एकदा की आपलं ते मुख दर्शन झालं मग आपण जाऊ घरी. तर गाईज रिअली सॉरी, मी पंढरीचे मुख दर्शन तुम्हाला नाही दाखवू शकत कारण बाहेरच आमचा फोन लॉकरमध्ये फोन जप्त केलेला. तर रिअली सॉरी. होप यू एन्जॉय दिस व्लॉग. आत्ता आम्ही चाललो घरी आमच्या आणि